नमस्कार. टेक्निकल फंडा देवदीक्षित या आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुनश्च एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, काही कालावधीसाठी मला व्हिडिओ बनवणं जमलं नाही, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अगदी खास असणार आहे. अत्यंत चांगला असा व्हिडिओ बनवण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा, कारण याच्यामध्ये तुम्हाला आवश्यक अशीच माहिती दिली जाणार आहे. आजचा हा व्हिडिओ आहे आपल्या आरोग्यावरती. एक आरोग्यावरती खूप चांगल्या प्रकारचा व्हिडिओ बनवायचं माझ्या बऱ्याच दिवसापासून मनात होतं, पण त्याचा योग हा आज आलेला आहे. आता बघा, आपल्याकडे लहान मुलं असतात, मोठी माणसं असतात, वयस्कर माणसं असतात. तर ज्या वेळेला या माणसांना पडल्यानंतर कुठं दुखापत होते किंवा विशेषतः लहान मुलं खेळताना वगैरे पडतात, त्यांना जखम होते. मग जखम काही वेळेला लवकर भरत नाही. आपण काय करतो, पटकन डॉक्टरांना दाखवतो, डॉक्टर इंजेक्शन देतात, तिथं मलमपट्टी करायला सांगतात, 3-4 दिवस मलमपट्टी ठेवतात आणि मग ती जखम बरी होते. पण आपण ह्या गोष्टीचाही विचार केला पाहिजे की ज्या वेळेला आपण एखादं औषध घेतो, त्या औषधाचे बरे झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये काही साईड इफेक्ट्स होतात का? आपण काय करतो, आपल्याला इन्स्टंट सगळ्या गोष्टी हव्या असतात आणि त्यासाठी आपण औषधांचा सुद्धा मार्ग असा निवडतो की जी औषधं पुढे जाऊन आपल्या शरीरावरती विपरीत परिणाम करतात. मग आता साधी डोकेदुखीची गोळी घ्या. ती डोकेदुखीची गोळी आपण काही डोक्यातून घेत नाही, तोंडावाटे ती पोटात जाते. त्या गोळीचा 5-10% अंश जिथं आपलं डोकं दुखतंय तिथं जाऊन इन्स्टंट काम करतो. पण बाकीचे जे राहिलेले औषध आहे ते मात्र इतर शरीरामध्ये घुसून ते शरीराला हानी पोचवतं, नुकसान पोचवतं. तर याच्यासाठी काय करता येईल? तर आजपासूनच एक चांगला असा निश्चय तुम्ही मनाशी बाळगा की मी असंच औषध वापरेन की ज्याचा कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही. आणि अशी औषधं आपल्याला होमिओपॅथी किंवा आयुर्वेदामध्ये मिळतात. तर अशाच एका औषधाविषयी आज आपण बोलणार आहोत. आणि जेव्हा लहान मुलं पडतात, जखमा होतात, त्या लवकर भरून येत नाहीत. इवन ह्या जखमा काही वेळेला माणसाच्या शरीराच्या आतमध्ये सुद्धा होतात, आपल्याला ते लवकर कळत देखील नाही. आतल्यात रक्तस्राव होतो किंवा कुठंतरी गाठ आलेली असते, सूज आलेली असते. तर ही सूज काही वेळा औषधानं देखील लवकर थांबत नाही. तर याच्यावरती एक रामबाण असं औषध मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि ते औषध तुम्हाला कुठंही मोफत मिळणार आहे. त्याला 1 रुपयाही खर्चायची गरज नाही आणि त्या औषधाचं नाव आहे दगडी पाला. शेताच्या बांधावरती कुठंही हा दगडी पाला मिळतो. हा पहा, शेजारी मी तुम्हाला चित्रामध्ये दाखवलाय, हा दगडी पाला आहे. या दगडी पाल्याचे असंख्य फायदे आहेत आणि हे मी स्वतःच्या अनुभवावरून तुम्हाला सांगतोय. याचा वापर तुम्ही करा, ज्यांना पण गरज आहे त्यांनी. आणि याचे काय रिझल्ट येतात हे तुम्ही स्वतः सांगा मला कमेंटमध्ये, की जेणेकरून हा व्हिडिओ पाहणाऱ्या किंवा याच्या खालचे कमेंट वाचणाऱ्या इतरही लोकांना याचा फायदा मिळू शकेल. तर दगडी पाल्यामुळं ज्या तुमच्या लहान मुलांच्या जखमा असतील, मोठ्या माणसांच्या जखमा असतील, वयोवृद्ध माणसांच्या जखमा असतील, त्या तातडीनं भरून निघायला सुरुवात होते. अगदी 12 तासांमध्ये या जखमांचा रिझल्ट आपल्या समोर येतो. बऱ्याच ठिकाणी मी असं ऐकलेलं आहे की आयुर्वेदिक औषधांचा रिझल्ट लवकर येत नाही, पण माझ्या अंदाजानं ही एक धादांत पसरवलेली अफवा असावी, कारण या दगडी पाल्याचा रिझल्ट केवळ 12 तासामध्ये येतो. याला काही भागामध्ये टणटणी पण म्हणतात, इतरही काही नावं असतील तर मला ती एवढी नावं माहीत नाहीत. पण दगडी पाला ही एक औषधी वनस्पती आहे आणि कुठल्याही शेताच्या बांधावरती ती तुम्हाला सहज उपलब्ध होऊ शकेल. जर उपलब्ध नाही झाली तर तुम्ही एखाद्या शेतकऱ्याची भेट घ्या आणि त्याला ती वनस्पती द्यायला सांगा. फक्त एक करा की जेव्हा पण ही वनस्पती तुम्ही घ्याल तर लवकरात लवकर ह्या वनस्पतीचा वापर तुम्ही केला पाहिजे, कारण ही वनस्पती फार लवकर वाळून जाते.
त्याच्यानंतर त्याचा काही उपयोग होणार नाही. तर साधारण त्याची पानं तोडल्यानंतर अर्धा ते 1 तासाच्या आत तुम्ही ती वापरली पाहिजे. आता ही वापरायची कशी हे देखील मी सांगणार आहे. तर ह्या दगडी पाल्याची पानं तोडून घ्यायची आहेत आणि जवळजवळ एक 20-25 पानं तुम्ही तोडून घेऊ शकता. थोडी दात्र्यासारखी पानं असतात त्याची, हिरव्या रंगाची. आणि ती तोडल्यानंतर तुमच्याकडे खलबत्ता असेल, मिक्सर असेल, जे काही असेल, जर मिक्सर असेल तर मिक्सरमध्ये ही पानं टाका. याच्या जोडीला तुम्हाला 5-10 तुळशीची पानं टाकायची असतील, आघाड्याची पानं टाकायची असतील, पिंपळाचं पान टाकायचं असेल तरी तुम्ही टाकू शकता. पण नुसतं जरी टाकलं तरी काही हरकत नाही. त्याच्यानंतर अर्धा ग्लास थोडंसं कोमट पाणी याच्यामध्ये मिक्स करा आणि जारमध्ये ते फिरवून घ्या. एक 2-3 वेळा फिरवल्यानंतर ह्याचा एक चांगल्यापैकी ज्यूस तयार होईल. तो गाळून घ्या आणि तुमचा जो पेशंट आहे, ज्याला आतमध्ये काही जखमा असतील शरीराच्या आतमध्ये, त्याला ते प्यायला द्या. आणि जर बाहेर जखमा असतील तर ही पानं चेचून घ्यायची आहेत आणि चेचून घेतल्यानंतर ही पानं चेचलेल्या कंडिशनमध्ये जिथं जखमा आहेत तिथं लावायचे किंवा ह्याचा जो थोडाफार रस निघतो तो रस त्या जखमांवरती सोडायचा आहे. मित्रांनो, अवघ्या 12 तासात या औषधाचा रिझल्ट तुम्हाला बघायला मिळू शकेल. अत्यंत चांगला रिझल्ट आहे. अगदी बिनधास्तपणे तुम्ही हे औषध वापरायला पाहिजे. त्याच्यानंतर साईड इफेक्टची गोष्ट म्हणाल तर याला कसलाही साईड इफेक्ट नाही. याचे असंख्य असे फायदेच आहेत. आणि याचा मला जाणवलेला आणखी एक सगळ्यात मोठा फायदा असा की तुमची जर इम्युनिटी पॉवर खराब असेल, रोगप्रतिकारक शक्ती खराब असेल, तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढवण्याचं काम हे औषध करत आहे. आणि तेही तातडीनं. तर अगदी अंथरुणात खिळून असलेलं जरी पेशंट असेल आणि त्याला तुम्ही हे औषध दिलं ज्यूसच्या माध्यमातून गाळून, तर तो पेशंट सुद्धा खाडकन उठून बसतो. लक्षात घ्या. त्यामुळं आजपासून हा निश्चय तुम्ही मनाशी बांधा की मी यापुढं कोणतंही औषध असं घेणार नाही की ज्याचे माझ्या शरीरावरती साईड इफेक्ट्स होतील. कारण जान है तो जहान है, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं तात्पुरत्या किंवा टेम्पररी इलाजावरती काही खर्च करत बसण्यापेक्षा किंवा त्याचे भविष्यातले साईड इफेक्ट्स भोगत बसण्यापेक्षा आत्तापासूनच अशा औषधांना बाय बाय करा. आणि जे आपलं आयुर्वेदानं औषध दिलेलं आहे, अशा प्रकारची अनेक औषधं आहेत. तर अशा प्रकारची औषधं तुम्ही आपल्या आजारामध्ये वापरायला सुरुवात करा. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? कदाचित माहिती सांगताना मला व्यवस्थित सांगता आली नसेल तरी पण तुम्ही समजून घ्या. तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर आम्हाला निश्चितपणे विचारा. अशाच प्रकारच्या उपयुक्त औषधांवरती आणखी तुम्हाला व्हिडिओ बघायचे आहेत का? किंवा अशा प्रकारची आणखी काही औषधांची माहिती हवी आहे का? तुमच्याकडचे जे काही आजार आहेत त्यावरती काही तुम्हाला माहिती हवी आहे का? निश्चितपणे आम्हाला विचारा. त्यावरती आम्ही येणाऱ्या आगामी काळामध्ये व्हिडिओ बनवू आणि तो व्हिडिओ तुमच्या फायद्याचा ठरेल अशा पद्धतीनं प्रसारित करू. तर आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे सांगा, कारण तुमच्याच कमेंट आमचा उत्साह वाढवतात. तेव्हा काय चुकलं, काय बरोबर आहे हे कळण्यासाठी कमेंट अवश्य करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.